धाडसी निर्णय भाग 1 ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर चला आता पुढे बघूया की जुबेदा कोणता असा निर्णय घेते. जुबेदा फार वैतागली, थकून गेली. तिला वाटत होतं की इथून कुठेतरी दूर पळून जावं. तिला विश्रांतीची गरज आहे हे कशाच्या लक्षात आलं. ती जुबेदाला तिच्या खोलीत नेऊ लागली. तशी सासू कडाडली, अजून तिला इथंच बसू देत. आज पूर्ण दिवस बायका पुरसा घ्यायला, सहानुभूती दाखवायला येतील. तिनं इथेच बसायला हवं. तिला घेरी येते, तिला बसवत नाहीये. मी तिला खोलीत नेते, थोडी पडली की बरे वाटेल तिला, कशानं नम्रपणे म्हटलं. त्यानंतर 1 महिन्याने परोहा झाली. परोहा म्हणजे जवळचे नातेवाईक पक्वानांचं जेवण आयोजित करतात. या कार्यक्रमालाही 50-60 लोक होतेच. खर्च भरसाट होता. जुबेदा मुकाट्यानं बघत होती. कशा त्यानंतर स्वतःच्या घरी गेली. सीएम नंतर ती घरी गेली आणि फरोहाच्या वेळी पुन्हा आली. धाकट्या बहिणीची तिला काळजी वाटत होती. इम्रानला जाऊन आता 1.25 महिना झाला होता. त्या दिवशी पांढरा सुती सलवार सूट घालून जुबेदा शाळेत जायला तयार झाली. तिला बघून सासू व आत्यासासू गळा काढून रडायला लागल्या. तिला दूषण देऊ लागल्या. किती नालायक आहे, कसली अवलक्षणी आहे, इद्दत अजून पूर्ण झाली नाही अन घराबाहेर पडते आहे. सगळा कालवा ऐकून सासरे व थोरला दीरही बोलवतो. तेच तुला समजावून सांगतील. मौलांना आले. जुबेदाला एक पडदा आड बसवलं. कशाही तिच्याजवळ बसली. मौलानांनी एक मोठं भाषण झाडलं. त्याचा मतितार्थ असा, पती निधनानंतर स्त्री 4.5 महिने कोणाही बाहेरच्या पुरुषाच्या संपर्कात यायला नको. तिचं कोणा बाहेरच्या पुरुषाशी संभाषण नको. भडक रंगीत कपडे घालायचे नाहीत. खोली बाहेर पडायचं नाही. मौलानाचं बोलणं ऐकून सर्वांना चेव आला. सगळेच एकदम बोलू लागले. 5 मिनिटं सर्वांना बोलू दिल्यानंतर जुबेदानं कडाडत्या आवाजात म्हटलं, 1 मिनिट, मला काही सांगायचं, ते नीट ऐकून घ्या. खोलीत तिच्या आवाजानं एकदम शांतता पसरली. जुबेदा म्हणाली, मौलाना साहेब, मी जगातील सर्वात प्रसिद्ध आणि जाणत्या अलिमान आणि इस्लामचे फार मोठे स्कॉलर यांना यूट्यूबवर प्रश्न केला होता की इद्दतच्या काळात स्त्री घराबाहेर पडू शकत नाही का. त्यांनी जे उत्तर दिलं ते मी रेकॉर्ड करून ठेवलंय. तुम्ही हे ऐका. उत्तर असं आहे, अगदी नाईलाज असेल तर स्त्री घराबाहेर पडू शकते. काही सरकारी किंवा कोर्टाचं काम असेल तरीही तिनं बाहेर पडायला हरकत नाही. जर ती स्वतः कफील असेल, कमवती, नोकरी करणारी, तर तिला बाहेर जायची परवानगी. आलिम साहेबांचं हे वक्तव्य ऐकून एकदम शांतता पसरली. कोणीच काही बोलत नाही. पडद्याआडून अत्यंत मर्यादेशीरपणे पण पूर्ण आत्मविश्वासाने जुबेदा बोलली, तुम्ही सर्वांनी आलिम साहेबांचा फतवा ऐकलाच आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मला नोकरीसाठी बाहेर पडायला परवानगी आहे. माझा सरकारी नोकरी आहे. 1.25 महिन्याची रजा मला मिळाली होती. आता घरी राहणं शक्य नाही. गरज म्हणून आणि नाईलाज म्हणून मला नोकरीसाठी घराबाहेर पडावंच लागेल. माझी शाळा मुलींची शाळा आहे. तिथं प्रिलियमपासून शिपाई देखील महिलाच आहेत. तेव्हा पुरुषांशी माझा संबंध येतच नाही. आलिम साहेबांच्या बयानानुसार मी नोकरीवर जाऊ शकते. इतक्या मोठ्या माणसांच्या हुकुमाचा अनादर करणं मौलाविनाही शक्य नव्हतं. ते गप्प झाले. इतरही सर्व गप्प बसले. त्याच दिवशीपासून जुबेदानं बुरखा घालून घराबाहेर पडायला सुरुवात केली. शाळेत तिला वेळ छान जायचा. विद्यार्थ्यांमध्ये ती लोकप्रिय होती. स्टाफ व प्रिन्सिपल तिला समजून घेत होते. तिच्या हिमतीची कौतुक करत होते. घर व शाळा दोन्ही आघाड्यावर. आता शांतता होती. एक दिवस जुबेदा शाळेतून परतली तेव्हा रुणा भाभीचा चेहरा उतरलेला होता. डोळे रडून रडून सुजले होते. तिनं रुणाला काय झालं म्हणून शेवटी एकदाच सगळं उघड झालं. तो सुट्टीचा दिवस होता. ती सकाळचा नाश्ता आटपून भाजी चिरत होती. त्यावेळी अम्मानं विषय काढला, हे बघ जुबेदा, तू खूप लहान वयात विधवा झाली आहेस. तुझं वय फक्त 27 वर्षाचं आहे. पहाडासारखं आयुष्य समोर आहे. कुणा पुरुषाच्या आधाराविना तू हे आयुष्य कसं काढू शकशील. आम्ही काय आज आहोत उद्या नसू. हे जग फार वाईट आहे. तरुण सुंदर विधवेला सुखानं जगू देणार नाही.
लांडग्यासारखे लोक टपलेले असतात. माझं म्हणणं ऐक आणि दुसरं लग्न करून घे. मनातला संताप आवरत जुबेदानं शांतपणे म्हटलं, अम्मा, माझ्या लग्नाचं सोडा. तुम्ही हिनाच्या नंदेच्या लग्नाची काळजी करा. तिचं लग्नाचं वय होते. सासू गोडीत म्हणाली, जुबेदा, अगं आम्ही तिच्या लग्नाचं बघतोच आहेत, पण तुझ्यासाठी तर घरातच मुलगा आहे ना, सुबाना आहे ना. इम्रानहून 3-4 वर्षाच मोठा आहे तो. आपल्या धर्मात पुरुषाला 4 बायका करण्याचा अधिकार आहेच आणि भावाच्या विधवेशी लग्न करणंही धर्मसंमत आहे. तुलाही त्याचा आधार होईल. मी सुभानशी बोलले आहे, तो तयार आहे तुझ्याशी लग्न करायला, फक्त तू हो म्हण. जुबेदा एकदम संतापलीच. अम्मा, किती वाईट आहे. रुणाभाबीचा संसार उद्ध्वस्त करण्याचं पाप मी करणार नाही. त्यांचा सुखाचा संसार का म्हणून मोडायचा. यापुढे पुन्हा हा विषय काढू नका. काम तसंच टाकून ती खोलीत निघून गेली. तिनं दार आतून लावून घेतलं. तिच्या संतापाचा उद्रेक झाला होता. सासूचे शब्द पुन्हा पुन्हा डोक्यात घन घातल्यासारखे आदळत होते. सुभान तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. त्याला काय, सुंदर, कमी वयाची, कमवती बायको मिळाली तर तो नाही कशाला म्हणेल. हलकट कुठला, लाज नाही वाटत हो म्हणायला. ऋणासारखी समर्पित बायको, 2 गोजीरवाणी मुलं असताना पुन्हा लग्न का करावंसं वाटतं. रुणाभाबी तिच्याशी का बोलत नव्हती ते तिला आत्ता समजलं. तिच्या आणि सुभानच्या लग्नाच्या गोष्टी ऐकून ती बिचारी दुखावली होती, घाबरलीही होती. इम्रान गेल्यावर घर खर्च आता सुभानवरच होता. बेताचा पगार, त्यामुळे त्याची नजर जुबेदाच्या पगारावर असणार. काही वर्षात फ्लॅटही तयार होईल, त्यावरही हक्क सांगता येईल. तिला खरं तर सुभानची दयाच आली. कसा माणूस आहे हा. आईनं काहीही म्हटलं की मान डोलवतो. तिनं त्या क्षणी निर्णय घेतला, ती लग्न करणार नाही. आता तिला खूप विचारपूर्वक पुढलं पाऊल उचलावं लागणार. रात्र ती विचार करत होती. शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमचा जुबेदाला खूप आधार वाटायचा. त्या अत्यंत हुशार, कर्तबगार, दूरदर्शी आणि सर्वांना समजून घेणाऱ्या होत्या. जुबेदाविषयी त्यांना खूपच सहानुभूती आणि आत्मीयता होती. जुबेदानं त्यांना आपली अडचण सांगितली आणि त्यांचा सल्ला मागितला. थोडा विचार करून त्या म्हणाल्या, मला वाटतं सध्या काही दिवस तू या सर्व लोकांपासून दूर राहावंसं हे उत्तम. त्यामुळे तू हे नको असलेलं लग्न टाळू शकशील. आपल्या इथून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात एक खूप छान मुलींची शाळा उघडली आहे. त्यांना तरुण उत्साही शिक्षिका हव्या आहेत. तिथली प्रिन्सिपल माझी कलिगच होती. तुला हॉस्टेल वॉर्डनचा विशेष पगार, राहायला क्वार्टर आणि जेवायला मेसची व्यवस्था समवयस्क टीचर्सही भेटतील. तुझ्या हुशारीला तिथं वाव मिळेल. मी तुझं नाव सुचवते त्यांना. सोबत एक पत्रही देईन. 3-4 वर्षांनी तू ट्रान्सफरही मागू शकशील. विचार कर आणि मला सांग. जुबेदाला ही कल्पना पटली. तिनं बहिणीचा सल्ला घेतला. तिनंही संमती दिली. तिनं लगेच होकार कळवला. प्रिन्सिपलनं ट्रान्सफर फॉर्म मागवला. जुबेदाकडून भरून घेतला. उत्तम रिपोर्ट देऊन योग्य त्या विभागात पाठवलाही गेला. कशालाही हा लग्नाचा विषय अजिबात आवडला नाही. मी अरक्षत बरोबर येईन अन कारण तुला तुझ्या मुक्कामी सोडून तुझं सामान तिथं बसवून आम्ही परत येऊ. जुबेदानं ही सगळी योजना अगदी गुप्त ठेवली होती. शाळेतही याबाबत फारसं कोणाला ठाऊक नव्हतं. घरात ती अगदी नॉर्मल वागत होती. तिला बरोबर फारसं सामानही न्यायचं नव्हतं. कपड्यांची एक सुटकेस, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर काही सामान अशा 2 सुटकेसेस तिनं भरून घेतल्या होत्या. 15 दिवसात तिची ट्रान्सफर ऑर्डर आली. शाळेनं तिला रिलीव्ह केलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच कहकशा आणि अर्षद गाडी घेऊन आले. नाश्ता आटोपल्यावर तिनं सासू सासऱ्यांना बदलीविषयी सांगितलं.
शाळेच्या प्रिन्सिपलही आल्या होत्या. त्यांनीही तिला आजच निघायला हवं, उद्या जॉईन करायचे हे पटवून दिलं. ट्रान्सफरबद्दल ऐकून सगळेच दचकले. शॉकच बसला. सुभान म्हणाला, तू जाऊ नकोस, मी पैसे वगैरे देऊन ही बदली रद्द करून घेतो. माझ्या ओळखी आहेत. सासू सासरेही समजूत घालू लागले. पण तिनं शांतपणे सांगितलं, मला प्रमोशन मिळालंय. तिथं अगदी सुरक्षित वातावरण आहे. माझा निर्णय ठाम आहे. तुम्ही काळजी करू नका. जुबेदाला ठाऊक होतं. हा निर्णय तिच्या अनशांत संयमी वागणं बघून सगळे चकित झाले होते. रुणा भाभीची गळाभेट घेऊन तिनं म्हटलं, भाभी, तुम्ही माझ्याबद्दल फार चुकीची कल्पना करून घेतली. तुमचा संसार मी कधीच उधळणार नव्हते. मी ही एक स्त्री आहे. तुमची व्यथा वेदना मी समजू शकते. मी आता इथून दूर जाते आहे. तुम्ही आनंदात राहा. मला क्षमा कर जुबेदा. माझं फार चुकलं. पण तुझं एकटेपण मलाही कळतंय ग. माझी काळजी करू नको भाभी. मी कामात स्वतःला गुंतून घेईन. नवं काही शिकेन. तिथं खूप लोकांच्या संपर्कात असेल आणि मी लग्नच करणार नाही असंही नाही. पण मला समजून घेणारा, सहकार्य करणारा चांगला कोणी भेटला तरच मी लग्नाचा निर्णय घेईन. सध्या तरी मी नव्या कामावर मन केंद्रित करणार आहे. मला खात्री आहे की मला चांगला जोडीदार नक्कीच मिळेल. सगळ्यांचा निरोप घेऊन जुबेदा आयुष्याच्या नव्या वाटेवर आत्मविश्वासानं चालू लागली. एक सुंदर आयुष्य तिची वाट बघत होतं. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.